दान केल्या वाचून एक जरी दिवस गेला तरी तो चोरांनी लुटल्याप्रमाणे दुःख करण्यास योग्य होय, असे धर्मसिंधुकार म्हणतात। याकरता जसे सामर्थ्य असेल त्या मानाने धन धान्य इत्यादींचे दान करावे। तितकंही संभव नसेल तर सुपारी तरी दररोज दान करावी, असं धर्मसिंधुकार म्हणतात। नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे दान म्हणजे काय, अन्नदान करताना कोणते नियम पाळावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राशीने कोणते दान करावे। आपल्याला बराच वेळा प्रश्न पडतो की दान म्हणजे नेमकं काय। दान म्हणजे आपल्याकडील वस्तू किंवा पैशाचा काही भाग ब्राह्मणांना किंवा गरजूंना देणे। दानामध्ये परमेश्वराने जी पद्धत घालून दिली आहे तीच पद्धत आपण आचरायची असते। दान हे सत्पात्र ब्राह्मणांना अगत्यपूर्वक बोलावून दक्षिणा दिल्याने होते। ब्राह्मणांना दानामध्ये शिधा दिला तरी चालतो, आपण स्वतः जे देऊ त्याला दान म्हणतात, परंतु तीच वस्तू एखाद्याला त्याने मागितल्यानंतर दिली तर ते मात्र दान होऊ शकत नाही, तर ती भिक्षा होते। अन्नदान केल्याने आपल्याकडे घराण्याचे दोष लागत नाहीत। कधी कोणाला जेवू घालणे हा उपकार होतो, परंतु जेवणासाठी बोलावले तर तो दानधर्म होतो, अन्नदान होते। फक्त नातेवाईकांना जेवू घालणे म्हणजे अन्नदान होत नाही। नातेवाईक सोडून इतरांना जेवू घालणे म्हणजे अन्नदानाचे पुण्य लाभते। हॉटेलमध्ये जेवू घालणे म्हणजे अन्नदान होत नाही। जेव्हा आपण आपल्या हाताने लोकांना पोटभर वाढू तेव्हाच अन्नदान होईल। अन्नदान करताना जात पाहू नये, जर जातपात पाहिली तर ते पूर्ण अर्थाने अन्नदान होणार नाही, लोकांना केवळ जेवू घालणे असे होईल। प्रत्येकाने श्राद्धाचे वेळी अन्नदान करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे। कोणता अतृप्त आत्मा कोणाच्या रूपात येऊन जेवण करून संतुष्ट होईल हे आपण सांगू शकत नाही। आपल्या शास्त्रात दान म्हणजेच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे। मनुष्याचा देह केवळ अन्नामुळेच पोसला जाऊ शकतो, त्यामुळेच अन्नाला विशेष महत्त्व आलेले आहे। मनुष्यावर येणारी संकटे दुःखे अडचणी टाळण्यासाठी गरिबांना दान करावे। ते असे असावेत की त्यांना त्या दानाची जाणीव असावी। अन्नदान करताना स्वहस्ते वाढा। अन्नदानानंतर त्या अन्नाची स्तुती केली तरच त्या अन्नदानाचा उपयोग होतो, असं देखील म्हटलं जातं। त्यामुळेच आपल्याकडे अन्नदान करताना त्यामध्ये गोड पदार्थ करतात। गोड पदार्थाला कुणीही नावे ठेवत नाही। गरीब वर्गही अन्नदान करताना खेडोपाडी जेवणामध्ये गुळवणी करीत असतो। अन्नदानानंतर त्या अन्नाची स्तुती झाली तरच त्या अन्नदानाची फलश्रुती त्या यजमानाला मिळू शकते। कोणतेही दान करताना ते कर्तव्य भावनेने केलेले असावे, तरच त्या अन्नाचा उपयोग यजमानाला होऊ शकतो। आपल्या धर्मात सर्व सणासुदींना गोड अन्न करून ब्राह्मण सवाष्ण मेहूण जेवायला घालायची जी परंपरा किंवा प्रथा सुरू झाली आहे ती अन्नदानातूनच निर्माण झालेली दिसून येते। अशा वेळी शक्यतो गरीब गरजू व्यक्तींना जेवणासाठी बोलवावे। काही ठिकाणी नातेवाईक परिचित माणसे एकमेकांना आळीपाळीने जेवणासाठी बोलवतात, ते काही बरोबर नाही। गरीब व्यक्तीला अन्न वाढताना त्याचे पोट भरून तो नको नको म्हणेपर्यंत वाढावे, अशी आपल्याकडे प्रथा आहे। त्याला अन्नाची तृप्ती होईपर्यंत वाढणे असं म्हटलं जातं। भोजनानंतर दक्षिणा द्यावी व पानविडा खाण्यास जरूर द्यावा। घरच्या मंडळींनी शक्यतो ब्राह्मण सवाष्ण मेहूण यांचे स्वस्थ चित्ताने आग्रह करून भोजन झाल्यानंतर स्वतः भोजनास बसावे। आपल्याकडे शास्त्रात जेवताना बोलू नये असं देखील सांगितलं जातं। भोजनाच्या वेळी फक्त देवांचे श्लोक अभंग स्तोत्रे म्हणण्यास प्राधान्य द्यावे। आता आपण अन्नदान करत असताना कोणते नियम पाळावेत हे बघितलं। ज्योतिषशास्त्रात देखील दान हे अत्यंत महत्त्वाचे मानलं गेलं आहे। तथापि ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट परिस्थिती राशीच्या आणि ग्रहांच्या स्थितीनुसार काही वस्तूंचे दान करणे हानिकारक ठरू शकते। कारण आपल्याकडे जी गोष्ट कमी असेल त्याचे आपण दान करू शकत नाही। पुण्यामध्ये भूकंप येथील गणोरे बाबांनी वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे दान सांगितले आहे। ते आता काय आहे हे आता आपण बघूयात। वृषभ मकर आणि कन्या राशीच्या माणसांनी अन्नदान करण्याकडे भर द्यावा। चहाऐवजी मित्राला काही खाद्यपदार्थ खायला द्यावा, अगर जेवूच घालावे।
परोपकार करताना इतर दानापेक्षा धान्य दान करावे. अशा प्रकारचे दान या राशीसाठी योग्य व श्रेष्ठ मानलं गेलं आहे. मीन, वृश्चिक आणि कर्क या राशीने दान करताना पाण्याचे करावे. जो धनवान असेल त्याने तलाव, विहिरी बांधून द्याव्यात. ते शक्य नसेल तर पाणपोई उघडावी. या राशीच्या लोकांनी दुसऱ्याचे फुकट पाणी कधीही पिऊ नये, कारण की ते पाप मानलं गेलं आहे. मेष, सिंह, धनु या राशी असलेल्या लोकांनी वस्त्राचे व निवाऱ्याचे दान करावे. पैसा दान देण्याऐवजी वस्त्रदान द्यावे. अन्नदान करण्याऐवजी धर्मशाळा बांधून द्यावी. हे सत्पात्री दान असू शकेल. या राशीच्या लोकांनी नेहमी इतरांना मदत करावी. यातच त्यांचे कल्याण होते. हेच त्यांचे कर्म, हाच त्यांचा धर्म व हेच त्यांचे दान होईल. मिथुन, तूळ आणि कुंभ या राशीच्या माणसांनी ज्ञानाचे दान करावे. संसारिकास संसारिकाचे, व्यवहारिकास व्यवहाराचे व पारमार्थिकास पारमार्थाचे मार्गदर्शन करावे. मार्गत्र असे मार्गदर्शन करण्याआधी त्यांनी आपण स्वतः तसे आचरण केलेले असावे. या राशीच्या लोकांनी झाडाची, पाखरांची, पक्षी आणि यांची सेवा करावी. हे झाले राशीनुसार दान. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा विचार न करता एखाद्या विशिष्ट वस्तूचे दान करते, तेव्हा त्या ग्रहाचे अशुभ परिणाम वाढू शकतात. त्यामुळे जर पीडित व्यक्तीने त्याच्याशी संबंधित वस्तूचे दान केले तर ते जास्त फायदेशीर ठरते. ही माहिती जी मी तुम्हाला राशीनुसार किंवा कुंडलीतील ग्रहांनुसार माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते, ही फक्त अधिक माहिती आहे. पण दान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जमेल, ज्या पद्धतीने जमेल तर तुम्ही दान केले तरी चालेल. त्याचा तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल आणि देव कधीही आपलं नुकसान होऊ देत नाही. आपल्याला त्याचे चुकीचे परिणाम हे होणार नाहीत. फक्त ही मी तुमच्यापर्यंत अधिक माहिती व अधिक फायदा तुमचा कसा होऊ शकेल यासाठी मी तुम्हाला राशींनुसार कशा पद्धतीचे दान तुम्ही करू शकता याबद्दलची माहिती पुरवायचा प्रयत्न केलेला आहे. मत्सर, राग, लोभ, असूया, ईर्ष्या ही निरनिराळी प्रदूषणे आहेत. त्यासाठी दानधर्म करणे अत्यावश्यक मानलं गेलं आहे. मानवी मनाला आलेला क्षुद्रपणा जाणार कसा, तर त्याला दुसरा तिसरा उपाय कोणी नसून फक्त दान हाच आहे. अशा लहान मोठ्या चुकातूनच पुण्याचा क्षय होत असतो. म्हणून आपण सर्वजण रोजच्या जीवनात काळजी घेऊ शकतो व पुण्यसंचय वाढवू शकतो, कारण ती सिद्धोरी पुढील जन्मी आपल्याला कामी येऊ शकते. त्यामुळे दान अवश्य करा.